कराडी कन्हा या यूट्यूब चॅनलवरती मी विशाल यादव तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज होती सुट्टी. मग सुट्टीत आता दुपारचं ऊन पण जास्त होतं. म्हणलं लागेलच बैलांना धुवून घ्यावं, कारण की ह्या आठवड्यात आपण धुतलेलं नव्हतं, काय नव्हतं. मग म्हणलं लागेलच धुवून घ्यावं. मग नेहमीप्रमाणे सुंदरला इथं डांबाला बांधलाय, व्यवस्थित बांधून पहिल्यांदा भिजवून घेतला आणि मग साबण वगैरे लावून चोळून व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलाय. मग त्यानंतर आपण प्रतापला धुणार आहे. त्यानंतर पूर्ण आता सगळं नुसती बैल धुवून म्हणलं, परत आता टाईम राहिलेला. मग आता काय करायचं म्हटल्यानंतर म्हणलं लागलेच बाकीची मसर आणि गोटा पण धुवून घेऊया. पहिल्यांदा असं सुंदरला धुवून घेतलं. सुंदर बघा शांतपणे धुवून देते, जास्त असे दमवत नाही. सुंदरची उंची बघा तुम्ही. आता मी इथं वर कट्ट्यावर गोट्यात उभा राहिले आणि भाऊ खाली आहेत. भाऊंच्या हाईटच्या बरोबर लेवल बघा, म्हणजे भाऊ जेवढं उंची नसतील, म्हणजे एक 5.5 फूट असतील, तेवढ्या उंचीला आत्ता सुंदर आलाय. आणि त्याचं वय आत्ताचे 2.25 वर्ष आहे. 1.5 वर्ष कंप्लीट होऊन 2 ते 3 महिने झाला असतील, म्हणजे 2.25 वर्षाचा आहे तो. आणि इकडं बा प्रताप आणि आपली बाकीचे गुरं पण धुवून घ्यायची आहे ती. इकडं ऊन जास्त पडलंय, मग धुवून प्रतापला पण धुवून आपण बाहेर बांधणार आहे. आणि प्रतापला एवढं बांधलंय बघा, यसनीला दावा आहे, दोन्ही पण दावं यसनीला आहेत. इकडचं आजच्या साईडला बांधलंय ते पण यसनीला आहे, आणि इकडचं पण दुसऱ्या साईडला बांधलेलं ते पण यसनीला आहे. तरी पण तो वळून, म्हणजे ते पाण्याचं त्याचं काय वाईट आहे कोणास ठाऊक. पाणी अंगावर पडलं की चालू नसतं त्याला पूर्ण. असं बघा आता तुम्ही किती दमवतोय बघा. धुवून तर देतच नाही व्यवस्थित. कधी असताना शांतपणे धुवून घेतलंय असं मला काय आठवत नाही पहिल्यापासून. पाणी अंगावर पडलं की असं नाचायला सुरुवात करते. त्यामुळं व्यवस्थित धुण्यासाठी पहिल्यांदा पूर्णपणे किती जरी नाचला तरी पाण्याची धार अंगावर ठेवायची, म्हणजे पूर्ण अंग त्याचं भिजलं पाहिजे व्यवस्थित. नाहीतर असं जास्त चोळून पण देणार नाही, कारण की पाणी आहे म्हणल्यानंतर मग पूर्ण व्यवस्थित धुवून निघणार नाही. यासाठी आपण पाणी पहिल्यांदा मारून घ्यायचं. त्यानंतर यसनीला दोघा जणांनी धरायला लागतंय आणि मग अंगानं चोळायला लागतंय पाण्याची धार धरून. त्यासाठी आता भाऊ धरतील पुढं आणि मी पटकन त्याला चोळून घेतो. इकडं सुंदरला उन्हात बांधलाय बघा. सुंदरचं चाललंय स्वतः सफाई करायची चालल्या बघा. अंग चाटतोय आत्ता. नंतर या दोघांना वैरण टाकायची आणि बाकीचा गोटा वगैरे धुवून घ्यायचा. धुतल्यानंतर बघा किती पांढरा शुभ्र निघलाय. आता धुतलाय आपण, संध्याकाळपर्यंत माती उकरून त्यात लिवळून बघा कसा होतोय. इकडं आता प्रतापला भिजवून घेतला, आता चोळून घेतो, नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. पूर्णपणे गोल फिरते बघा. आता इकडं म्हस पण धुवून झाल्या, म्हणजे सगळी म्हस गाय आपली धुवून झाल्या. गोटा पण स्वच्छपणे धुवून घेतलाय. म्हस बघा तुम्ही. आता म्हस काय जवळ येऊन देत नाही. इकडं मॅट उलट करून धुवून घेऊन पालतं टाकलंय, कारण की खालच्या साईडनं वळलं की मग सरळ करून ठेवायचं. गोटा अगदी स्वच्छ निघलेला आहे. तर आपली सुंदरी बघा, सुंदरीला धुतलेला नाही, कारण की अजून पण हवेत गारठा या
उगाच तिला थंडी वाजायला नको म्हणून आपण रात्रीचं म्हणजे आता थोड्या वेळानं अंधार पडेल त्यामुळं काय आपण धुवून घेतलेलं नाही. तिला नंतर गरम पाण्यानं एकाच दिवशी धुवून घेऊ आपण. या दोघांनी वैरण टाकलेली मगाशी ज्यावेळी गोटा धुवायला चालू केला त्यावेळी. त्यानंतर बघा आपल्याला आपण सरकी पेंड आणि दुसरे एक पेंड आपले कपडे पेंड भिजवून ठेवलेले असते. ते आता बैलांना गाईला आणि म्हशीला सगळ्यासनीच चारायची. कारण की सरकी पेंड्यानं गाईचं पण दूध वाढेल, म्हशीला पण चांगलं तब्येत येईल आणि बैलांना पण येईल. आणि त्यात खपरी पेंड असल्यामुळं बैलांना चालतंय. मग दोघांना पण ठेवलंय बघा. आता पहिल्यांदा ह्या दोघांना ठेवायचं, नाहीतर गाईला आणि म्हशीला ठेवलं तर ती दोघं काय ऐकणार नाहीत, पूर्ण दंगा करणार, नाचून उड्या मारून. मग परत गाईला आणि म्हशीला ठेवायचं. सुंदरीला काय चारत नाही कारण की अजून ती दुधावच आहे. आत्ताशी कुठेतरी वैरण खायला लागल्या, थोडं वैरण खात्या. पण आपण ज्यावेळी पूर्णपणे दूध कमी होईल त्यावेळी तिला आपण खाद्य वगैरे चालू करायचं. तोपर्यंत तिला पूर्णपणे दुधावच ठेवायची. यांनी बघा रपाटा चालू केलाय. सुंदर आता लवकरच तुम्हाला मैदानात दिसेलच. पैरा करायचा चालूच आहे त्याचा. पैरा जुळला की जवळच्या मैदानात आपल्या कराड भागातल्या मैदानात बघायला भेटणार आहे तुम्हाला. खाली बस. होय तर काय चांगलं पळते. तिनं ते कर्नाटकात आणलेलं बैल आहे का नाही, बाबऱ्या म्हणून आहे. तो जोरात पळतोय, स्पीड लय आहे. बाबऱ्याची बसले की आदतला बसते. अजून आदत आहे ना तो. आपल्या सुंदर एवढा आहे उंची ना. काळा गुळकुळीत आहे. मगाशी आपण पेंड दोन्ही पेंडी ठेवलेल्या, भिजवलेल्या पेंडी होत्या. आता आपण पीठ आपली जे रेग्युलर पीठ असते भरड्याची त्यांचं गोळं करून ठेवायचं. आता हे दोन्ही टायमिंगला असते, सकाळी पण असते आणि संध्याकाळी पण असते. दोन्ही टायमिंगला पेंडी आणि दोन्ही टायमिंगला पीठ म्हणजे आट्टा, गहू आट्टा आणि मका चुनी वगैरे असते. त्यात सर्व डाळींचं पीठ मिक्स असते. तसं त्यांचं गोळं करून ठेवायचं दोघांना पण. आणि त्यांच्याच बरोबर म्हशीला आणि गाईला पण एक एक ठेवायला लागते. गोळ केलं की व्यवस्थित खायला येतंय आणि तोंडात वगैरे अडकत नाही. कारण की आट्टा असल्यामुळे कसं तोंडाला चिकटतो ना,
मग जर गोळं केलं तर प्रॉपर घास घ्यायला येतो त्यांना आणि पूर्णपणे असं त्या व्यवस्थित खायला येतं. नाहीतर परत एकदा जर घास अडकला त्यांच्या घशात वगैरे किंवा चिकाट लागलं त्यांना तर पुढच्या वेळेला ते खाणार नाहीत. त्यासाठी व्यवस्थित पूर्णपणे चिकट पण करून चालत नाही आणि पूर्णपणे असं फडफडीत म्हणजे ड्राय करून चालत नाही. व्यवस्थित एकसारखं आपण जसं पीठ मळून घेतो तसं पीठ मळून घेऊन आपल्या भाकरीला किंवा चपातीला पीठ मळतो तसं व्यवस्थित पीठ मळून गोळा तयार करून ठेवावे लागतात. आणि म्हशीला आणि गाईला सेपरेट एक गोळा काढलाय, कारण की जर ह्यांना ठेवला ह्यात कसं आहे माहिती आहे का, आपली जनावरं सगळी एकत्र म्हणजे एकाच जागी बांधायला आहेत किंवा आपलं असं नाही की बैल सेपरेट आहेत ती आपली म्हस आणि गाय वेगळी आहे. कारण की एकच जागी असल्यामुळं काय एकाला जरी ठेवलं तर बाकीची तीन दंगा करते. त्यासाठी मग ह्या दोघांना आपल्या सुंदरला प्रतापला ज्यावेळी आपण गोळ ठेवतो त्याच वेळी आपण गाईला आणि म्हशीला एक एक गोळा देतो, नाहीतर ते काय दंगा करायचा थांबणार नाहीत व आरडा ओरड करत बसतात सगळे. आता दुपारी आपण गोठा धुतलाय बघा, व्यवस्थित वाळलाय खटखटीत. आता काही रात्रभर त्यांना पण काही त्रास होणार नाही त्याचा. मॅट पण वाळलंय. सगळ्यांना ठेवस्तोवर संपवलं पण बघा, दोघांनी पण संपवलं. आता वैरण व्यवस्थित खायला लागलेत. आता राहतोय फक्त धाराचा विषय. धार काढली की आज आपण सुंदरीला खाली पाळायला सोडणार आहे. तिकडे जुली भुकायला लागल्या. जुलीला बांधून घातल्या, कारण की जर तिला सोडलं तर ती पण ह्याच्या मागणं पाहणार आणि कुठं तरी दुखापत किंवा असं धडकाधडकी होण्यापेक्षा आपलं तिला बांधून घातलेलं चांगलं आहे. नाहीतर ती पण हिच्या बरोबर उड्या मारायला लागली असते. त्यामुळे तिला बांधलंय आणि मग हिला पळायला सोडले. अंधार झाल्यामुळे व्हिडिओ क्लिअरिटी जरा खराब झाल्या, पण धार काढायला अंधार झाला त्यामुळे नंतर आपण धार काढल्यानंतरच सोडल्या. कारण की धार काढायच्या अगोदर सोडली तर ती पळायचं कमी गाईच्या तिथं जायचं सारखी गाईकडे गाईच्या जवळ जाणार.